कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवनसुत हनुमान की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी। नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदार विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदनाराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना विश्वदभुवना श्री गुरुराया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे लोकी भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रिय संत सज्जनो, आपला हा नेहमी शुक्रवारचा जो काही कार्यक्रम असतो तो आपल्या गातेवरचं चिंतन असतं. आता गेले 1-2 आठवडे जरा आपल्या गातेवर चिंतन होऊ शकलं नाही, कारण मी पण जरा बाहेर होतो. घोंगडे महाराज करतात ते पण बिझी होते. त्यामुळे आपण 2 आठवडे आधी केलेला 212 नंबरच्या अभंगापर्यंत आपण चिंतन केलं होतं. 212 नंबर गातेचा 212 नंबरचा अभंग, आणि आज आपण 213 नंबरचा अभंग घेतोय. तर तुकोबाराय सांगतात या अभंगामध्ये, म्हणून खेळ मांडियेला ऐसा नाही कोणी दिशा वर्जियेली माझी या गोते हे वसले सकळ न देखिजे मूळ विठाळाचे करुणी ओळखी दिली एकसरे न देखो दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा सिटी मती देवा वाचोनिया. तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये भगवंताची ओळख करून देत आहे. भगवंत ह्या चराचरामध्ये व्यापलेला आहे. तुम्हा आम्हाला माहिती आहे, आम्ही ह्या भूतलावर आपल्याला जो मनुष्य देह मिळाला आहे, हा मनुष्य देह फार दुर्लभ आहे. आणि ह्या दुर्लभ मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की फक्त भगवंताचं चिंतन करायचंय. पण आपण काय झालं, आपण चिंतन सोडून आपण संसारामध्ये गुंतलोय. संसार हा होतच राहतो आणि परमार्थ आपल्याला करायला लागतं. आता समजा आपल्याला आज प्रवचन ऐकायचं तर आपल्याला लिंक जॉईन करायला लागेल. त्यामुळे परमार्थासाठी आपल्याला करायला लागतं. पण प्रपंच हा करण्याची गोष्ट नाही, प्रपंच हा होत राहतो. कारण तुम्ही बघा की प्रत्येक जण जेव्हा लहान मूल होतं, लहान मुलानंतर तो मोठा झाला, तारुण्यामध्ये आला, शाळेत गेला, कॉलेजमध्ये गेला, काही वर्षांनी तो तरुण झाल्यानंतर त्याला लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मग त्याला मुलं होतात, तो बाप होतो. असं करता करता वर्ष किती निघून जातात, पण आपल्याला हे कळत नाही की आपण मोठे कसे झालो. कारण हे जे प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं जे शरीर आहे किंवा आपलं जे काही हा देह आहे हा चेंज होत राहतो, बदलत राहतो.
त्यामुळे काय होतं की आपल्याला कळत नाही, पण भगवंताने आपल्याला हे केलेलं आहे की ह्या मनुष्य देहामध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी ते उरले पाहेगा. भजनासाठी आपल्याला किती टाइम उरलाय? 100 वर्ष आपल्याकडे आयुष्य आहे, आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण जवळजवळ झोपेत 50 वर्ष आपण घालवतो. सरसकट आपण बघितलं 8 तास 10 तास झोप झाली म्हणजे दिवसाचा अर्धा दिवस आपला त्या झोपेमध्ये जातो, आणि त्या झोपेमध्ये गेल्यानंतर 50 वर्ष आपल्या झोपेमध्ये जातात. आणि सुरुवातीला आपण जेव्हा लहान होतो, लहान मूल होतो, किंवा आपण जेव्हा मोठे झालो तेव्हा खेळण्यामध्ये, लहान मुलाचं आयुष्य, खेळण्यामधलं आयुष्य, हे आपले असे करत तिकडे 10-20 वर्ष आपले निघून जातात. त्यानंतर आपल्याला थोडंफार काहीतरी कळतं परमार्थ म्हणजे काय. आणि जेव्हा परमार्थ आपल्याला कळतो तेव्हा काय होतं, आपलं वृद्धपण येतं, आपलं म्हातारपण येतं, आणि त्या म्हातारपणामध्ये आपल्याला वेळ उरत नाही. कारण प्रत्येक जीवाला ह्या आयुष्यामध्ये, या देहामध्ये 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. कारण कृतयुगामध्ये जर आपण आयुष्य बघितलं तर 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्यानंतर जे आलं त्रेतायुग, त्या त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला आणि तिथे 10,000 वर्षाचं आयुष्य आलं. परत द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी झाला आणि 1,000 वर्षाचं आयुष्य आलं. पण ह्या कलियुगामध्ये आपल्याला फक्त 100 वर्ष आहे, आणि ह्या 100 वर्षामध्ये आपण काही परमार्थिक कार्य, जे काही यज्ञ दान वगैरे, यज्ञ तप वगैरे काही करू शकत नाही. त्या युगामध्ये 60-60 वर्ष, कृतयुगामध्ये 60 वर्ष तपश्चर्या केलेलं आपल्याला माहिती आहे. विश्वामित्र ऋषींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, कारण तेवढं आयुष्य होतं तिथे. पण आपल्याला इथे काय होतं की तेवढं आयुष्य नाहीये. ते आयुष्य नसल्यामुळे आपल्याला फक्त 100 वर्षाचे आयुष्य आहे, आणि ह्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय करणार. म्हणून भगवंतांनी आपल्याला एकच सांगितलं की तू माझं नामस्मरण कर. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकाळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ह्या कलियुगामध्ये, कलियुग हा फार मोठा, म्हणजे सर्वात जास्त या युगामध्ये त्रास आहे. कारण ह्या युगामध्ये कलीचा प्रभाव एवढा आहे की कलह जास्त होतो, आणि त्या कलहामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण हे मेन आहे. भगवंताचं नामस्मरण हे मुख्य आहे. आणि हे भगवंताचं नामस्मरण करताना आपल्याला काय करायला लागेल की संतांची ओळख, संतांची प्राप्ती कर. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची ओळख जर आपल्याला व्हायची असेल तर आपल्याला सहजासहजी भगवंताची ओळख होणार नाही. भगवंताची ओळख करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आधी संतांकडे जायला लागेल. संत आपल्याला दाखवतील देव कोण आहे किंवा देव काय आहे. तसं आपण सद्गुरूंकडे आपण गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला दाखवतात की देव काय आहे, की तुम्ही काय करायला पाहिजे, देवाचं नामस्मरण काय. सद्गुरू आपल्याला एक मंत्र देतात, तो भगवंताचं नाम असतं, आणि ते नाम श्रेष्ठ आहे. आणि ते नाम, भगवंताचं नाम दिल्यानंतर ते आपल्याला सतत जर जपलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती या देहामध्ये होऊ शकते. पण आपण ते घेऊन आलो आणि ते कुठेतरी कपाटात ठेवलं, जसं आपण एखादी वस्तू आणली आणि ते कुठेतरी कपाटात ठेवली आणि वर्षोनवर्ष त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, असं नाही होणार. सद्गुरूंनी जे दिलेले आपल्याला, सद्गुरू आपल्याला सांगूनच देतात की ते काय ते नेम देतात, त्या नियमाने आपल्याला ते करायला लागतं. आणि त्या नियमाने करताना आपण सद्गुरूंनी दिलेलं काही नाम असतं, तो काही बोध असतो, तो बोध अखंड घ्यायचा असतो. सतत आपल्याला सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. सतत भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर आपण भगवंताची प्राप्ती ह्या देहामध्ये करू शकतो. म्हणून तुकोबारा आपल्याला या अभंगामध्ये सांगतात, म्हणून खेळ मांडीला ऐसा, नाही कोणी दिशावर गेली. ते म्हणतात, म्हणून मी अशा खेळाला आरंभ केला की ज्यामध्ये कोणतीही दिशा वगळली जात नाही. माझे सर्व गोत जो पांडुरंग, त्यानेच हे सर्व जगत व्यापले आहे. तुकोबारा सांगतात तिथे भगवंताविषयी दृढ निश्चयता, त्यांची दृढ भावना जी काय आहे की ह्या मनुष्य, या कलियुगामध्ये किंवा या मृत्यू लोकामध्ये सर्वत्र जो व्यापलेला आहे तो भगवान परमात्मा आहे. जळी स्थळी सगळ्या ठिकाणी भगवान परमात्माच व्यापलेला आहे. आणि तो प्रत्येक गोष्ट जी काय आपल्याकडनं होते ना ती भगवंत करून घेतात. जी काय आपल्याला भगवंताकडनं, म्हणजे सद्गुरूंकडनं आपल्याला जे काही बोध दिलाय, त्या बोधावर आपण आरूढ झाल्यानंतर आपल्याला कळतं की संतांनी काय सांगितलेलं आहे. संतांनी तेच केलं. संतांनी फक्त परमार्थ केला. त्यांनी प्रपंच पण केला, पण तो त्यांचा प्रपंच पण परमार्थ होता. त्यामुळे भगवंताला त्यांचा प्रपंच पण आवडला आणि त्यांचा परमार्थ पण आवडला. पण आपलं काय होतं,
की आपण परमार्थ करतो, पण आपल्याला तो परमार्थ आपणच आपल्या मनाप्रमाणे करतो. भगवंताला जे आवडेल त्याप्रमाणे आपण परमार्थ करत नाही. त्यामुळे काय होतं की तो भगवंताला आवडेल की नाही हे सांगू शकत नाही. आपला स्वतःचा संसार तर भगवंताला आवडणारच नाही, पण परमार्थ आवडेल का नाही हे सांगता येत नाही. त्यासाठी भगवंताला आवडेल असा आपण जर परमार्थ केला तर तो परमार्थ भगवंताप्रमाणे भगवंताकडे पोचेल आणि भगवंत त्याकडे आपलं लक्ष देईल. म्हणून अशा भक्तांचं ते सदा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली आशापाश निवारवली. भक्तांचं कसं होतं की त्यांची आशापाश पण निघून गेली. आशापाश निवारवणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. म्हणजे त्यांचा विषय काय फक्त नारायण होतं. त्यांना अजून दुसरं काय आवडत नव्हतं. त्यांना संसारात होते, ते संसारात होते, पण संसारात राहून फक्त भगवंताचं चिंतन त्यांना मेन मुख्य ते वाटत होतं की भगवंताचं चिंतनच श्रेष्ठ आहे. आणि या चिंतनामध्ये राहताना भगवंताचे भक्ती करताना त्यांनी काय केलं की भगवंताचं भक्त गुणगान जे काय नामस्मरण ते सतत केलं आणि ते सतत नामस्मरणामध्ये काय झालं की त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. कारण ते स्वतः म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. भगवंताचं संतांचं कसं होतं की ते स्वतः वैकुंठावरून आले होते. ते स्वतः सांगते तुम्ही आम्ही कुठून आलोय आम्हालाच माहिती नाही. आम्ही कुठून आलोय, आम्हाला इथे काय करायचंय किंवा आम्हाला परत कुठे जायचंय हे सगळं आपल्याला ज्ञान नाही, पण संतांना ते ज्ञान होतं. कारण ते संत कोण होते? देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्माच्या अंशाने त्यांच्याच अवतार रूपाने संत इथे अवतार आले होते. का आपण म्हणतोच की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली कोण होते? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार असल्यामुळे जी काही गीता त्या कुरुक्षेत्रावर भगवंतानी अर्जुनाला सांगितली तीच गीता माऊलींनी त्या गीतेवर टीका लिहिली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केला, भावार्थ दीपिका. कारण काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणजे गीता कशी आहे? गीता एक सोन्याची लगड आहे. एक सोन्याचा आपण एक हे घेतो ना बिस्किट किंवा लगड घेतो, ती सोन्याची लगड म्हणजे गीता आहे. आणि त्याला वेगवेगळ्या रूपाने अलंकार जे केले ते माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केले. ज्ञानेश्वरीमध्ये जे काय त्यांनी ओव्या घेतल्यात गीतेचे 700 श्लोक आहेत, पण माऊलींनी त्याला 9033 ओव्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ह्या ज्ञानेश्वरीमुळे आपला उद्धार आपण काय सगळेजण माऊलींच्या आधी जर जन्माला आलो असतो ना तर आपल्याला काहीच कळलं नसतं. आपण सगळे कसे माऊलींच्या नंतर जन्माला आलो, त्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी कळली, गाथा कळली. आणि त्यासाठी तुकोबाराज सांगतात की ह्या सगळ्यांना मी खेळायला प्रारंभ केला ज्यामध्ये कुठलीही दिशा वगळली नाही. माझे सर्व गोत जो पांडुरंग त्यानेच हे सर्व जगत व्यापले आहे. विटाळाचे मूळ जो भेद तो मला इथे दिसत नाही, त्या पांडुरंगाचे सर्वत्र मीच भरलो आहे असं आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली. म्हणून मी एक ज्याचा स्वरूपा वाचून दुसरे काही पाहत नाही. तुकोबाराज सांगतात की माऊली आपलं पांडुरंग म्हणजे एक स्वरूप, एकच स्वरूप माझ्या समोर दिसतंय. मी बाकी कोणाला बघत नाही. कारण काय आपण वाराला देव बदलणारे लोक आहोत. सोमवारी आपण शंकराकडे जातो, मंगळवारी आपण देवीकडे जातो, बुधवारी आपल्याला परत पांडुरंगाकडे येतो, गुरुवारी आपण साईबाबाकडे जातो, दत्त भगवंताकडे जातो, शुक्रवारी पर्यंत आपण संतोषी माता देवी वगैरे, शनिवारी हनुमंतरायाकडे जातो आणि रविवारी आपण कोणाकडे जातो? जय मल्हार खंडोबा. तर त्याप्रमाणे प्रत्येक वाराला देव बदलणारे तुम्ही आम्ही आहोत. पण संत कसे होते? एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आणि त्यांनी एकच भगवंताला धरलेला आहे. म्हणून एकाला जास्त महत्व आहे. परमार्थामध्ये एकाला जास्त महत्व आहे आणि तो एक आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. आणि त्याला आपण जर आपल्याकडे आपल्या हृदयामध्ये धारण केलं तर आपल्याला सगळंच सोपं होईल आणि आपल्याला परमार्थामध्ये हे कळेल की प्रत्येक देव जे आहेत, आता तुम्ही बघा एका कुठल्या तरी तुम्ही सिनेमा जरी बघितला तर एकच नायक असतो, पण तो प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळे रूप धारण करतो. एकामध्ये तो वडील असतो, एकामध्ये तो भाऊ असतो, एकामध्ये कधी कधी त्याला असं मेकअप करून तो लहान मुलगा दाखवला, तरुण मुलगा दाखवतात.
म्हणजे एकच माणूस असतो, एकच हिरो असतो, पण त्याला वेगवेगळे रूप असतात. तसे भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा एकच आहेत या विश्वामध्ये, आणि त्यांचे सगळे वेगळे रूप, हे बाकीचे देव जे आहेत ते वेगवेगळे रूप आहेत. म्हणून तुकोबाराने सांगितलं, तो हा देवाचाही देव, बळी माझा पंढरीराव. तो देवांचाही देव आहे, आणि फक्त आपण बाकी सगळे जे बघतो ते देव आहेत, आणि हा आपला पांडुरंग परमात्मा हा देवांचाही देव आहे, तो स्वरूप आहे, आणि ते स्वरूप आपल्यामध्ये आहे. आपण मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा मंदिरामध्ये आपण भगवंताला पाया पडतो, तेव्हा आपले हात असे जोडतो आपण भगवंतासमोर, आणि भगवंतासमोर हात जोडल्यानंतर आता आपण ज्या देवळात गेलो त्या मूर्तीला आपण बघायला पाहिजे, पण आपले डोळे ऑटोमॅटिक बंद होतात. त्या मूर्ती समोर आपण गेलो की ते डोळे ऑटोमॅटिक बंद होतात का? तो भगवान परमात्मा आपल्याला सांगतो की तू इथे आलायस मला पाया पडायला, पण समोर जे बघतोयस ते माझं रूप आहे, पण माझं स्वरूप जे आहे ते तुझ्या आतमध्ये. म्हणून आपण डोळे मिटून आपण आत बघतो, आणि आपले जे हात आहेत, हात आपण अशी जोडतो, तेव्हा आपण बघा की दोन अंगठे आपल्या बाजूला केलेले आहेत. म्हणजे भगवान परमात्मा असं दाखवतो की अंगठ्यानी की तुझं स्वरूप, जे माझं स्वरूप आहे ते तुझ्या आतमध्ये आहे असं. आणि त्यामुळे ते रूप आहे ना, ते रूप आपण फक्त त्या मंदिरामध्ये बघू शकतो, पण त्या स्वरूप बघायला आपल्याला आत जायला लागतं. काय झालं, आपले सगळे इंद्रिय बाहेरच्या बाजूला आहेत, डोळे बाहेर आहेत, कान बाहेर आहेत, सगळे बाहेर आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्याला बाहेर बघण्याची किंवा बाहेर ऐकण्याची, बाहेरच्या गोष्टीची जास्त सवय झालेली आहे, आणि आपल्याला ते गोड वाटतंय. पण थोडं आत गेलो ना आपण, तर भगवंत आपल्या आतमध्ये बसून काय भजन करतोय, तो भगवान परमात्मा आपल्यामध्ये बसून काय भजन करतो, ते भजन ऐकायला किती आनंद वाटेल बघा. आपण सगळेजण वैखरीने भजन करतो, हे सगळं ठीक आहे, पण भगवान परमात्मा आपल्या आतमध्ये बसून जो काय भजन करतो ते भजन सर्वात मोठं भजन आहे, आणि तेच परमार्थ म्हणजे तेच आहे. बा नरा आत बघ जरा, आत बघायचं शिका. आपलं काय होतं की आपण सगळं बाहेर बघतो, आणि बाहेरच्या दुनियामध्ये आपण बघतो, पण बाहेर सगळे प्रदर्शन आहे, आणि आतमध्ये जे आहे दर्शन आहे. बाहेरचं जग म्हणजे काय प्रदर्शन आहे. तुम्ही बघाल की प्रत्येक गोष्टी आज आहे उद्या नाही, नाशिवंत आहे, सगळं नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, आणि हे सगळं नाशिवंत जे आहे ते आपलं बघतो, आज जे दिसतंय ते उद्या आपल्याला दिसणार नाही. जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते सगळं नाश पावणार आहे, आणि जे आपल्याला दिसत नाही ते अविनाशी भगवंताचं स्वरूप आहे, ते आपल्या आतमध्ये. आपण कित्येक युग गेले, आपण आता आहोत, आपण गेल्यानंतर पुढे पण आपण दुसरा जन्म घेतला तर भगवान परमात्मा तो आहे, तो आहेच. तो प्रत्येक जीवामध्ये तो व्यापलेला आहे, आणि तेच तुकोबाराय इथे सांगतात, त्या पांडुरंगाचे सर्वत्र एक मीच भरलो आहे अशा आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली, म्हणून मी एक त्याच्या स्वरूपावाचून दुसरे काही पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे हृदय काळाच्या कल्पनेत अडकले नाही, माझी स्थिती बुद्धी ही देवाहून निराळी आहे. म्हणजे आता मी काळ कोण आहे, काळाला मी घाबरत नाहीये. काळ कसा आहे, काळ येतो, पण काळ येताना आपल्याला भीती वाटली नाही पाहिजे का? की आपण भगवंताचं नामस्मरण करतोय. भगवंताचं नामस्मरण केल्यावर तो काळ आपल्याला आला तर आपल्याला काहीच करू शकत नाही. तो काळ जरी आला तर तो यमदूत येत नाही, तो विष्णुदूतच आपल्याला घ्यायला येणार, आणि तो आपल्याला भगवंतापर्यंत नेणार का? की आपण भगवंताचं चिंतन अखंड केलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, आणि त्या नामस्मरणाच्या यांनी आपल्या ह्या जीवनामध्ये आपला उद्धार होणार आहे. म्हणून आपण ह्या कलियुगामध्ये आपण काही करू नका. कलियुगामध्ये आपल्याला काय करण्यासारखं नाही. आपण जे करतोय ना ते आपल्याला असं वाटतं मी हे करतो, मी करतो सगळं. आपण करणारा कोण नाही, फक्त आपण निमित्त आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केले. म्हणजे आपण सगळं जे काय करतोय ते आपण आपल्यावर घेतोय. हे मी केलं, म्हणजे हे आपल्या देहात्म बुद्धीवर आपण असल्यामुळे, या देहात्म बुद्धीवर असल्यामुळे आपण काय करतो की असं वाटतंय की आपला अहंकार आड येतो, आणि आपल्याला वाटतं हे मी करतोय, पण आपण करणारे आपण कोण नाही. सगळं सूत्र हलवणारा तो आहे. सूत्रधार सूत्रधरी, बाहुली नाचवे सभे वितरी, तो काय सूत्राची दोरी कळू देत असे. म्हणजे त्या सूत्राची, जर आपण बाहुल्यांचा खेळ बघितला, ते सुतांनी बाहुल्यांचे खेळ दाखवतात, आणि इथे बाहुली नाचवतात. ते बाहुली नाचवताना त्याला ते सूत दोरे बांधलेले असते, आणि ते दोरी तो मागे, जो पडद्याच्या मागे उभा असतो त्याच्या हातात त्या दोरी असतात, आणि त्या दोरीने तो हलवतो, आणि आपल्याला वाटतं ते बाहुल्या नाचतात.
व्यवस्थित नाचतात, इकडे जा तिकडे जा वर जा खाली जा. आपण विचारतो ते बाहुले नाचतात कसे, पण आपल्याला हे कळत नाही की त्या पडद्याच्या मागे तो सूत धरलेला असतो, ते दोरी धरलेली असते आणि त्यांनी तो हलवतो. ते हलवताना काय होतं की ते बाहुल्या वर खाली नाचायला लागतात. तसं तुम्ही आम्ही बाहुली आहोत. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला बाहुली, आपण सगळे बाहुली आहोत आणि आपल्याला नाचवणारा भगवान परमात्मा आहे. सूत्रधार सूत्रधारी बाहुली नाचवे सवेविध, तो काय सूत्राची दोरी कळू द्यायचं, तसं आपल्याला हा भगवान परमात्मा सगळं करणारा तो आहे. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे वचन चुको नका. म्हणजे हे शरीर चालवतो, आपण ऐकतो बोलतो, आपल्याला जे काय दिसतं हे सगळे त्याची कृपा आहे. आता जर तसं असतं तर सगळ्यांना डोळे आहेत, पण आपल्याला डोळे आहेत, आपल्याला दिसतं का? आपल्याला दिसतं म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे, आणि ही दृष्टी कोणाची आहे? भगवंताची आहे. भगवंताने ती आपल्याला दृष्टी दिलेली आहे. पण तेच जर आपण बघितलं की आपण स्टेशनवर वगैरे बघतो किंवा ट्रेन मध्ये वगैरे येतात की डोळे नसतात आणि ते काय ना काय मागत असतात की काहीतरी 1 रुपया 2 रुपया मिळेल असं मागत असतात, किंवा काही जे काही डोळे नसतात ते लोक चालत असतात, काही ना काही काम धंदा करतात, काही ना काही विकतात, पण त्यांना पण डोळे आहेत. पण ते डोळे आहेत पण त्यांना डोळे असून दृष्टी नाहीये. भगवंतांनी त्यांची दृष्टी काढून घेतलेली आहे. काहीतरी पूर्वजन्माचे त्यांचे सुकृत असतील, त्यामुळे ह्या जन्मामध्ये त्यांना डोळे नाहीयेत. पण ते डोळे नसल्यामुळे त्यांना, आपण डोळे असून आपण म्हणू शकतो का की तो बघू शकतो? नाही, कारण त्याला दृष्टी नाही. तसं आपल्याला डोळे आहेत, आपल्याला दृष्टी आहे, सगळे, पण आपल्याला ते बघायला, आपल्याला भगवंताचं भक्ती करायला, भगवंतांनी जे काही संतांनी जे काही ग्रंथ लिहिलेत ते वाचायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला डोळे भगवंतांनी त्यासाठीच दिलेले आहेत, भगवंताचं रूप बघण्यासाठी. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे केशवा नको सोडूया केश, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. त्याप्रमाणे भगवान तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपलं सगळ्या आपले जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रिय कसे चालतात, इंद्रियांचं काय काम आहे, बघणार कोण आहे, की आपल्याला कान कशासाठी दिलेत, आपले डोळे कशासाठी दिले, हे सगळे लिहिले. हा अभंग जर आपण ना आपल्या, आमचे एक परमादरणीय आमचे हरिभक्त पारायण रमेश महाराज आहेत आमच्या इथं मंदिरामध्ये, ते नेहमी याचं उदाहरण देतात. ते म्हणतात की हा जो काय अभंग आहे ना, आपण जर आपल्या देवाऱ्याच्या इथे लावून ठेवला, लिहून तो देवाऱ्याच्या इथे लावून ठेवला, तर सतत आपण रोज तो अभंग बघायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की काय आपण काय करायला पाहिजे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठो. हे त्यांनी भगवंताला, तुकोबारायांनी त्यांच्या इंद्रियांना उपदेश केलेला आहे की तू हे कर, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आपण असं म्हणतो का की आपण आपल्या वाचेला म्हणतो का की भगवंताचं नामस्मरण घे? आपल्याला कधी आठवण येईल तेव्हा आपण करतो, सतत आपण करत नाही. पण त्या भगवंताला आपण हे सांगायला पाहिजे की तू सतत भगवंताचं नामस्मरण कर, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, आता माझे हृदय काळाच्या कल्पनेत अडकले नाही, माझी स्थिती बुद्धी ही देवाहून वेगळी निराळी नाही. देवाहून निराळी नाही म्हणजे मी आणि देव एक आहे, म्हणजे तिथे द्वैत संपतं आणि अद्वैत येतं. अद्वैत भक्तीमध्ये अद्वैतच त्याला महत्व आहे, आणि अद्वैतालाच महत्व आहे, कारण देव आणि आपण एक होतो, त्याला अद्वैत म्हणतात. द्वैत म्हणजे तो देव वेगळा मी वेगळा, आपण असे पाहतो. आपण असे पाहिल्यामुळे आपण काय करतो, आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण देवाला आपल्या जवळ बघायला पाहिजे. जवळ म्हणजे आपल्या हृदयामध्ये. आता बघा, तुम्ही तुमची आई मुलं असतील, तुमची बायको असेल, ती पण तुमच्या जवळ नाही आहे एवढी, तरी अंतर आहे, तुमच्या शरीरापासून अंतर आहे. पण देव कसा आहे, जीवलग आहे, जीवाला लागून आहे, सखा आहे, आपल्यामध्येच आहे, जीवाला लागून आहे, जीवलग म्हटले त्याला. म्हणून तो देव आपल्या जवळ आहे, तर त्याला आपल्या जवळ करायला पाहिजे. आणि आपण देव आणि आपण एकच आहोत, आपण अंश रूपाने भगवंताचेच अंश आहोत. त्यामुळे तुकोबारे सांगतात की ह्या प्रपंचामध्ये, ह्या तुम्ही मृत्यू लोकांमध्ये बघितलं तर सगळ्या ठिकाणी भगवंत व्यापलेला आहे. आणि ह्या भगवंताला तुम्ही पाहायचं असेल तर फक्त संतांची संगत करा. संतांची संगती मनोमार्ग गती, अकाळावा श्रीपती येणे पंते. आपण भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांच्याकडे जायला लागेल.
सुरुवातीलाच मी सांगितलं की संतांच्या हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, आणि त्या संतांच्या पाय जर आपण चरणाकडे गेलो तर आपल्याला भगवंताची ओळख करून देतात, आणि ती ओळख झाल्यानंतर आपण भगवंताची भक्ती आपण सहज करू शकतो. आणि आपण भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर काय होतं की प्राप्ती करून घेतल्यानंतर आपण भगवंत आपल्याला कळले, भगवंताची प्राप्ती झाली, त्यानंतर गप बसायचंय का नाही, की आपण जे काही भगवंताच्या विषयी आपल्याला काय कळलेलं आहे किंवा आपण दुसऱ्याला त्याचं द्यायचंय, कारण आपलं ते ज्ञान तेच वाढेल. आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे ते आपण दुसऱ्याला दिलं तर आपलं ज्ञान वाढतं. आता जसं आम्ही इथे प्रवचन करतो, सांगतो, आता आम्हाला काही कळत नाही, थोडंफार आम्ही काहीतरी वाचलेलं असेल किंवा कोणाकडनं श्रवण केलं असेल, त्याच्यात आम्ही तुम्हाला आमचं ज्ञान तुम्हाला वाटतोय. तुम्ही सगळे ज्या ग्रुपमध्ये आहोत त्यांना आम्ही ज्ञान देतोय, म्हणजे आम्ही सांगतोय, आम्ही कोण तुम्हाला सुधारण्यासाठी आलेलो नाही, फक्त आम्हाला जे काय माहिती आहे, आम्ही काय वाचलेलं आहे किंवा आम्ही काय ऐकलेलं आहे ते तुम्हाला आम्ही देतोय. पण ह्याच्यामुळे काय होतं की असं केल्यामुळे आमचं ज्ञान वाढतं. आता हे जे काही प्रवचन करतो हे मी माझ्या आनंदासाठी करतोय, कारण ह्यानी मलाच माझा आनंद मिळतोय. माझ्याच आतला भगवंत परमात्मा तो एकदम त्याच्यात आनंद मिळवतोय, त्याला आनंद वाटतोय, म्हणून हे होतंय. तुम्हाला तो आनंद मिळेल तो वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला काही ऐकलं कळलं तर तुम्हाला आनंद मिळेल, पण मी जे काही प्रवचन करतोय किंवा मी काय बोलतोय त्या बोलण्यामध्ये जी काही सेवा आहे ही भगवंताची सेवा आहे, आणि ही सेवा करता 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 काय होतं की हा आपल्यालाच आनंद होतो. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलंय की मी काळाच्या कल्पनेत अडकलो नाही, माझी स्थिती बुद्धी ही देवाहून निराळी नाही. त्यानंतर पुढचा जो काय अभंग आहे तो आहे 214वा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही आणिक प्रमाण तन धन तृण जन, पडता जड भारी नेमान टळे निर्धारी, तुका म्हणे याती हो का तयाची भलती. तुकोबारे आपल्याला या अभंगामध्ये वैष्णवांचं महत्व सांगतात. वैष्णव म्हणजे कोण? आता वैष्णव म्हणजे काय? वैष्णव आणि शैव असे दोन प्रकार आहेत. वैष्णव म्हणजे जो उभा गंध लावतो त्याला वैष्णव म्हणतात, जो आडवा गंध लावतो त्याला शैव म्हणतात. आता हे आम्ही करून ठेवलेलं आहे. वैष्णव शैव हे सगळे जे काय आहे ते भगवंताचेच मुलं आहोत. आपण सगळे भगवंताचेच मुलं आहोत. पण आपण काय केलंय की त्या वेळेला आपण जन्माला येताना आपण कोण होतो? जन्माला येताना आपल्याला माहिती होतं की आपण कुठल्या जातीचे आहोत किंवा आपण कोणाचे किंवा आपली भाषा काय हे काही माहिती नव्हतं. जेव्हा आपण जन्माला आल्यानंतर एक एक आपल्याला चिकटतं. एक आपले जे काही लोकांचे संबंध आहेत ते चिकटतात. कारण जन्माला आल्यानंतर मग आपल्याला आई आहे, वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, मावशी आहे, काकी आहे, हे सगळे एक आपल्याला संबंध चिकटतात. पण जन्माला यायच्या आधी आपण एकटेच होतो आणि आपण परत जाताना आपण एकटेच जाणार आहोत. तर त्यामुळे त्या एकटेपणाला असं असताना तुम्ही वैष्णव आणि शैव हे दोन पद्धत झाली कशी कळत नाही, पण आपल्या इथे आहे की जे उभा गंध लावतात त्याला वैष्णव म्हणतात, आडवा गंध लावतात त्याला शैव म्हणतात. पण वैष्णव म्हणजे एवढ्याच म्हणण्यावरनं वैष्णव ओळखायचंय का? नाही. वैष्णव म्हणजे कोण? भगवंताची भक्ती करणारा आहे तो. भगवंताची भक्ती सतत करतो तो वैष्णव आहे. आणि वैष्णव तुकोबारायांच्या प्रमाणे कसं म्हटलेलं आहे, ज्याची प्रीती इतर कोणावरही नसून ती सर्व एक देवावर आहे तोच एक वैष्णव आहे. आता तुकोबारे सांगतात की ज्याची प्रीती कोणावर दुसऱ्यांवर नाही फक्त देवावर आहे तो वैष्णव आहे. आता तुमची आमची प्रीती कोणाकोणावर आहे? आपल्या संसारामध्ये आपल्याला सगळ्यांवर आपल्याला प्रीती आहे, आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांवर प्रीती आहे, पण देवावर आपण तेवढी प्रीत करत नाही, देवावर आपण तेवढं प्रेम करत नाही. देवाला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम आपण भगवंताकडे द्यायला पाहिजे. ते आपण काय करतो? प्रपंचामध्ये देतो. परमार्थ म्हणजे दुसरा काही नाही की प्रपंचामधलं जे काही प्रेम आहे ते प्रेम काढून देवाकडे लावायचं, यालाच परमार्थ म्हणतात. म्हणजे प्रपंचामधलं जे काही प्रेम आहे ते कमी करून देवाकडे लावायचं, त्याला काय म्हणतात?
परमार्थ. आणि हा परमार्थ करताना तुकोबाराय सांगतात की ज्याची प्रीती इतर कोणावरही नसून ती सर्व एका देवावर आहे, तोच एक वैष्णव आहे. ज्याला एक देवच मान्य आहे, इतर देह द्रव्य लोक हे केवळ तृणवत आहे. म्हणजे ते काय म्हणतात की तुकोबाराय म्हणतात की या वैष्णवाला कसं आहे की बाकी दुसरे देह म्हणजे दुसरे लोक किंवा संपत्ती द्रव्य काय असेल ते किंवा दुसरे लोक हे सगळे तृणा समान वाटतात. तृण म्हणजे जे काय आपण छोटे जे काय आपण तृण म्हणतो ना, पानं, त्याला त्याप्रमाणे ते तृण म्हणतात. आणि त्या तृणाप्रमाणे गवत त्या गवताप्रमाणे त्या तृणाला गवत म्हणतात आणि त्या गवताप्रमाणे म्हणतात. पण ते गवत जसं आपण ते बघतो की त्या गवताची स्थिती जर बघितली तुम्ही किती खालची आहे, त्याप्रमाणे त्या वैष्णव लोक काय करतात की त्या लोकांना तेवढी खालची स्थितीला बघतात, ते त्यांना आवडत नाही. त्यांना फक्त कोण आवडतो? देव आवडतो. म्हणून भगवंत तुकोबाराय सांगतात ज्याला एक देवच मान्य आहे, इतर देह द्रव्य लोक हे केवळ तृणवत आहेत. तृणवत आहेत म्हणजे त्या गवताप्रमाणे आहेत. आणि ते गवताप्रमाणे असल्यामुळे त्यांना फक्त वैष्णवांना फक्त देव आवडतो. आणि वैष्णव काय करतात? वैष्णव देवाचं भजन अखंड करतात. अखंड ज्या प्रीती असते, भगवंतावर प्रीती करतात, त्याला वैष्णव म्हणतात. आणि हे वैष्णव काय करतात की भगवंताचं चिंतन दिवस रात्र म्हणजे दिवस रात्र भगवंताचं चिंतन करतात आणि त्या भगवंताला आळवतात आणि भगवंताला आपलंसं करून घेतात. म्हणून काय करतात? भगवंत काय करतो? भगवंत या वैष्णवाजवळच असतो. वैष्णव संगती गोड वाटे देवा, वैष्णवाची संगती गोड वाटे देवा म्हटलेलं आहे. म्हणजे देवाला त्या वैष्णवांची संगत गोड वाटते. का? की ते देवाचं भजन अखंड करतात. देवाला काय आवडतं? भगवंताचं भजन आणि भगवंताला प्रेम आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. त्याला दुष्काळ कशाचा आहे? फक्त प्रेमाचा आहे. पण ते प्रेम जर आपण त्याला दिलं, या संसारातनं काढून प्रेम आपण जर भगवंताला अर्पण केलं तर ते भगवंताला आवडेल. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि हे वैष्णव कसे तुकोबाराय पुढे सांगतात, किती दुःख व संकटे आले प्राप्त झाली तरी जो आपल्या उपासनेच्या नियमात निश्चयाने व्यत्यय येऊ देत नाही. म्हणजे हे वैष्णव कसे आहेत की जर काही सुख असेल किंवा दुःख आले, किती दुःख आले तरी त्यांच्या नियमात ते बदल करत नाहीत. भगवंताच्या भजनाचा जो नियम आहे तो नियम ते कमी होऊ देत नाहीत. आणि ते भगवंताचं चिंतन करताना जे काही दुःख असेल तरी चिंतन असतं, सुख असेल तरी चिंतन असतं. तुमचं आमचं काय होतं? दुःखात आपण भगवंताची आठवण करतो आणि सुखामध्ये आपण भगवंताला बघतच नाही, भगवंताकडे करत नाही. कारण सुखामध्ये आपण एवढे मग्न असतो की आपल्याला आनंद होतो, हा किती सुख आहे, बरं आहे, मजा आहे. पण वैष्णव कसे असतात? त्या सुखामध्ये पण भगवंताचं चिंतन असतं, दुःखामध्ये पण भगवंताचं चिंतन असतं. म्हणून देवाला ते वैष्णव आवडतात. दुख में सुमरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में भी सुमरन करे उसे दुःख काहे का होय. कबीर महाराजांनी सांगितलंय की आपल्याला दुःखामध्ये आपण भगवंताचं चिंतन करतो पण सुखामध्ये करत नाही. आणि जर सुखामध्ये पण आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर आपल्याला दुःख होणारच नाही, भगवंत आपल्याला दुःख येऊ देणारच नाही. जे काही दुःख आपल्याला येतील त्या दुःखाला ते आपल्याला झळ बसत नाही, त्या दुःखाची आपल्याला झळ बसणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की ते सतत त्यांना जो आपल्या उपासनेच्या नियमाच्या निश्चयाने व्यत्यय येऊ देत नाही. म्हणजे ते सतत भगवंताचं जे काही उपासना करतात त्या उपासनामध्ये काही आलं, काही आड आलं तरी ते त्याच्या आड आलेलं त्याला बाजूला सारतात आणि भगवंताचं जो काही उपासना आहे, जे चिंतन आहे ते चालू ठेवतात. ह्याला वैष्णव म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची जात पाहिजे ती का असे ना, म्हणजे त्यांची जात कुठलीही असू द्या. वैष्णव जे आहेत, आता वैष्णव आपण जर बघितलं आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रत्येक जातीचे संत होऊन गेलेत. प्रत्येक वेगवेगळ्या जातीमध्ये संत आहेत, गोरा कुंभार आहेत, चोखामेळा आहेत, असे ते वेगवेगळे जातीचे आहेत. पण ते सगळे जातीचे जे काही संत आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि ते वाळवंटावर त्यांनी कीर्तनाला सगळेच एकत्र आलेले आहेत. त्याप्रमाणे ते एकत्र आल्यामुळे काय होतं की भगवंताला ते आवडतं. भगवंताने जे काय आपल्या ह्याच्यामध्ये काला केला, गोकुळामध्ये जो काला केला
त्या काल्यामध्ये गोकुळामध्ये पण जे वेगवेगळे लोक होते, म्हणजे लहान ते मुलं जी होती त्यांचे जे सवंगडे होते ते वेगवेगळ्या जातीचे होते किंवा काही त्यांना कमी याचे होते, पण तरी भगवंतांनी सगळ्यांना एकत्र घेऊन तो काला केलाय. आणि तो काला म्हणजेच हा वैष्णवांचा काला आहे. आणि तो आपण वारकरी संप्रदायामध्ये हे करतो की वारकरी संप्रदायामध्ये आपण जे काय कीर्तनाचा जो काय सप्ताह असतो आपला अखंड हरिनाम सप्ताह, तो शेवटचा दिवस आपण काल्यानेच आपण त्याचा समारोप करतो. का? की त्या काल्याला महत्व आहे. तुम्ही बाकी दिवशी जरी कीर्तनाला गेले नाहीत तरी काल्याला गेले तर त्याचं तुम्हाला फळ मिळतं. त्याचं ते तुम्हाला ते उद्धार देणार आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की ह्यांची जात पाहिली जात नाही. देव पण ह्यांची जात पाहत नाही. देव सगळ्यांच्या वैष्णवांबरोबरच असतो. आणि त्या वैष्णवांची हे उंच नीच काय नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्ती बक्षी दैता घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे सजन कसा विकू लागे मास माळ्या सावत्या खुरपू लागे. प्रत्येक संतांचं तुम्ही बघा या अभंगामध्ये 13 चरण आहेत. यात उंच नीच काय नेणे काकड्याचा अभंग आहे आपला, काकड्याच्या 3ऱ्या मालिकेचा आहे. पहिला अभंग उंच नीच काही नेणे 13 चरणाचा अभंग आहे. या 13 चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला जवळजवळ त्या 13 चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 2-2 संत म्हणजे 26 वेगवेगळे संतांचा तिथे उल्लेख आलेला आहे. आणि शेवटच्या याला पुंडलिक रायाचा आहे. म्हणजे 27 भक्तांचं इथे महात्म्य आलेलं आहे यात उंच नीच नेणे काय भगवंत ह्या अभंगामध्ये. त्याप्रमाणे त्याच प्रत्येक वैष्णव हा आहे, वैष्णव भगवंताचं चिंतन करणारा असेल तोच वैष्णव आहे. आणि वैष्णवाला काय बरं वाटतं? भगवंताचं नाम बरं वाटतं आणि भगवंताचं चिंतन. त्यामुळे वैष्णवा संगती गोड वाटे देवा, तरी त्या वैष्णवाची संगतीच भगवंताला गोड वाटते. आणि तो वैष्णवाच्या मागे मागे जातो. तो देव कसा असतो? तो देव त्या वैष्णवांच्या मागे जातो आणि त्यांचे सगळी कामं करतो, न सांगता तरी सर्व कामे. म्हणजे प्रत्येक वैष्णवाच्या जे काही कामं असतात ते कामं तो करतो. आता आपल्याला तसं वाटतंय का आपले पण कामं देव करतो, पण आपल्याला हे कळत नाही. पण संतांना हे माहिती होतं की प्रत्येक कामं देव करतो. आता जनाबाईच्या इथे जाऊन दळणकांडण करायचा, बरोबर, आणि ते जनाबाईचे ते गौऱ्या वगैरे ते थापायचं, तिथे काम करायचं. म्हणून तिच्या गौऱ्यामध्ये विठ्ठल विठ्ठलाचा ध्वनी येत होता. का? की भगवान परमात्म्याचा हात लागलेला होता त्या गौऱ्यांना. तसं चोखामेळ्यांच्या इथे पण हाडामध्ये विठ्ठल विठ्ठल यायला लागलं. जेव्हा चोखामेळ्यांचं त्या तिथे हे झालं, त्यांचं देहांत झालं आणि नामदेव महाराज त्यांच्या इथे मंगळवेढ्याला गेले, त्यांच्या त्या अस्थी आणायला भगवंतांनी पाठवलं. त्या अस्थी जेव्हा उचलून नामदेव महाराज भगवंताला बोलले की तुम्ही अस्थी आणू कसे? एवढे लोक सगळे मेलेले त्या याच्यात खाली त्या ढिगाऱ्यामध्ये, आणि त्या ढिगाऱ्यामधनं मी ते अस्थी त्यांचे चोकोबांच्या अस्थी कशा आणू? पण त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की ते प्रत्येक अस्थी जे आहेत ते हाडं आहेत ते तुझ्या कानाला लाव, आणि त्या कानाला लावल्यानंतर ज्या हाडामधनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ते माझ्या चोकोबांचे हाड आहे, ती अस्थी आहे. तसं म्हटल्यावर नामदेव महाराजांनी ते अस्थी सगळे घेऊन आले आणि त्या आपल्या महाद्वारावर पहिली जे काय समाधी आहे ती चोखामेळ्यांची आहे. आपल्या पंढरपूरला महाद्वारावर पहिली चोखामेळ्यांची आहे, नंतर नामदेव महाराजांची समाधी आहे. तसं त्या संतांना भगवंतांनी त्या वेळेला प्रत्येक कामामध्ये त्यांना मदत केलेली आहे. म्हणून हे वैष्णव जे आहेत ते भगवंताला फार आवडतात आणि ते वैष्णवाला पण देवावर फार माया आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की वैष्णवत्व जे आहे अवघी देवावरही माया, देवावर माया त्यांना सतत आहे, बाकी कोणावर माया नाही. तर आता पुढचा अभंग आहे आपला 215वा अभंग. करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, आम्ही न वजो तया वाटा, नाचू पंढरी चोहटा, पावोत आत्मस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती, तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासा निंद. या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलंय की बाकी जे दुसरे लोक आहेत ते कुठलेही काही करू द्या, तपतीर्थ करू द्या, काय तुम्ही ध्यान करू द्या, सगळं करू द्या, पण आम्हाला हे सगळं काही गरज नाही. आम्हाला फक्त पंढरीच्या इथे नाचायला आवडेल, वाळवंटावर नाचायला आवडेल. म्हणून तुकोबारा सांगतात तपादी करून साधने आहेत ती कोणी करोत, कोणी ईश्वर प्रित्यर्थ आपला देह आगीत जाळून घेऊ, आम्ही त्या वाटेला कधीही जाणार नाही, पंढरीच्या चोहाट्यावर हरीचे नाम घेत नाचत राहू. आता आपल्याला परमार्थामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळे
आपल्याला दिलेले आहेत की कर्म कर्म करू शकता, ध्यान धारणा करू शकता, तपतीर्थ करू तपाचं सामर्थ्य तप आहे, हे प्रत्येक आपण करू शकतो. पण हे सगळे जे आहेत ते साधन आहेत, म्हणजे योग आहे, या साधनामध्ये आपल्याला जास्त कष्ट आहेत, या देहाला कष्ट आहेत. आता जर तुम्ही बघितलं काही काही तुम्ही कर्नाटक साईडला किंवा तुम्ही दक्षिणेच्या साईडला जर गेले, तर तिथे बघितलं तुम्ही त्या जे अग्नीच्या वरनं चालणारे लोक आहेत, त्या वेळेस त्यांच्या उत्सवामध्ये त्या अग्नीचे असतात आणि त्या अग्नी लावलेला असतो आणि ते सगळे कोळशाचे हे असतात आणि त्याच्यावर ते चालतात. किंवा एखाद्या संप्रदायामध्ये असं आहे की ह्या तोंडाच्या ह्या बाजूनी सळे टाकून त्या बाजूनी सळे काढतात. असेच काही काही वेगवेगळे प्रकार करतात आणि हे सगळं त्यांचा भक्ती मार्ग, म्हणजे ही तामस भक्ती म्हणतात, याला तामस भक्ती म्हणतात. आणि आपली सात्विक भक्ती आहे. आपण सात्विक भक्तीमध्ये काय आहे की कोणी काय करू द्या, किती तुम्ही तपाचं आचरण करू द्या किंवा काही तुम्हाला देहाला आग लागली तरी काही लोकांना कळत नाही, एवढं म्हणजे ते तपश्चर्यामध्ये मग्न असतात. ते करू द्या, ते तपश्चर्या करून कित्येक वर्ष करू द्या, पण भगवंताची प्राप्ती होते का त्यांना? नाही होत. कारण काय, भगवंताची प्राप्ती होण्याकरता पूर्वजन्माचे सुकृत लागतं आणि आपलं त्याप्रमाणे भगवंताचं प्रेम लागतं आणि भगवंताचं चिंतन करायला लागतं. तप करताना करताना काय होतं, आपल्याला अहंकार येतो आणि अहंकार आल्यानंतर भगवंताला ते आवडत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात की हे सगळं जे करतात, हे करण्यामध्ये त्यांना काही हे नाहीये, त्यांना काय मिळेल असं नाही, पण आम्हाला ते सगळं नकोय, आम्ही ते करणार नाही. म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण काय म्हणतो की भगवंताचं नामस्मरण, फक्त वारी, भगवंताकडे जायचं, वारीला जायचं, नाचत गात जायचं, गात जागा. त्याप्रमाणे भगवंताचं भजन करता करता आपण वारीत जातो आणि त्या वारीमध्ये काय होतं, आपण जे जातो तर देव आपल्या बरोबरच असतो. वारीमध्ये भगवान परमात्मा पंढरपूरला देवळामध्ये नसतो, तो या वारकऱ्यांबरोबर वारीमध्ये चालत असतो, आपल्या बरोबरच चालतो. म्हणून आपल्याला काही कष्ट होत नाही, आपण सहज त्या वारीमध्ये चालत 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 भगवान परमात्म्याच्या पंढरपूरला आपण पोहोचतो. आता पंढरपूरला पोहोचल्यानंतर आपण देवळात जाऊन दर्शन घ्यायची पण गरज नाहीये, कारण भगवान परमात्मा त्यावेळेला काय, एवढे वारकरी आले असतात आषाढीमध्ये, या आषाढीच्या वारीच्या वेळेला एवढे लोक असतात की या वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी देव कळसावर असतो. म्हणून कळसाच्या दर्शनाला जास्त महत्व आहे. तसं तो देव प्रत्येक ठिकाणी या वारकऱ्यांबरोबर असतो, या वैष्णवांबरोबरच असतो. म्हणून तुकोबारा सांगतात की असं आम्हाला काही नकोय, ज्याला म्हणजे की तो देह आपण जाळून जरी घेऊत किंवा काही करूत, आम्हाला हे वाटेला कधी जाणार नाही. पंढरीच्या चोहाट्यावर हरीचे नाम घेत नाचत राहू. म्हणजे काय की वारीमध्ये चालत चालत आपण पंढरपूरला जाऊ, नाचत नाचत जाऊ आणि त्या पंढरीच्या वाळवंटावर नाचू आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये, त्या नामस्मरणामध्ये आपण दंग होऊन जाऊ आणि नाचत राहू, असं तुकोबारा सांगतात. पुढे ते असं म्हणतात, कोणी आत्मस्थिती भाव पावत अगर मुक्ती ही उत्तम आहे असे म्हणत. म्हणजे आता आपण बघतो की प्रत्येक संतांनी सांगितलं की आम्हाला ह्या जन्मामध्ये मोक्ष नकोय, मुक्ती नकोय. आता मुक्ती नको म्हटल्यानंतर आता मुक्ती, तुकोबारा सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवणे हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, म्हणजे परत गर्भात येण्याचं ते म्हणतात. ते म्हणतात की आम्हाला परत गर्भात टाक. आणि आम्ही म्हणतो गर्भाची एवढी यातना कठीण आहेत की आपल्याला त्या गर्भामध्ये एवढी घाण आहे, पण परत आपण त्या गर्भामध्ये न येण्यासारखे आपण मुक्ती पाहिजे असं म्हणतो, मोक्ष पाहिजे असं म्हणतो. पण संतांना ते नकोय. संतांना काय पाहिजे, परत जन्म पाहिजे ह्या मृत्यू लोकामध्ये. का? कारण काय, ह्या मृत्यू लोकामध्ये जे काही भजन आहे, कीर्तन आहे, ते बाकी कुठेच मिळणार नाही. कुठल्याही याच्यामध्ये, कुठल्याही तुम्ही जन्मामध्ये जा, तुम्हाला कुठल्या बाकी जे पशु पक्षीच्या जन्मामध्ये जा, पण तुम्हाला हे भजन मिळणार नाही. फक्त हे भजन तुम्हाला कुठे मिळेल, ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या मनुष्य देहामध्येच आपल्याला भजन कीर्तन मिळेल. आणि हे भजन कीर्तन करण्यासाठी संतांनी काय केलंय की त्यांनी आपल्याला गर्भामध्ये यायचं त्यांनी मागितलंय. का? की त्यांना माहित आहे की ह्या
मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला भगवंताचं चिंतन, भजन, कीर्तन, प्रवचन सगळं मिळेल. पण हेच जर स्वर्गामध्ये असेल तर नाही मिळेल. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गाचे जे अमर आहेत ते काय इच्छा करतात की भगवंताला इच्छा करतात की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळावा. का? की त्यांना माहिती आहे या मृत्यूलोकामध्ये भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं भजन आहे आणि भगवंत सतत त्या वैष्णवांबरोबर खाली मृत्यू लोकामध्ये आहे आणि तिथे वर त्यांना काय मिळणार नाही. त्या स्वर्ग लोकामध्ये किंवा काय त्या तिथे काहीच मिळणार नाही. तिथे भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही. तिथे फक्त तुम्हाला आराम, फक्त तिथे अमृत मिळेल, बाकी सगळ्या गोष्टी मिळेल तुम्हाला आणि चिंतामणी असेल तिथे, बाकी सगळं तुम्हाला मिळेल. पण तिथे तुम्हाला भगवंताचं चिंतन मिळणार नाही. आणि त्यासाठी ते चिंतन न मिळण्यासाठी मिळत नाही. म्हणून तुम्ही काय करा की त्या भगवंताचं चिंतन सतत करा इथेच या मनुष्य देहामध्ये. आणि त्यामुळे काय होईल की तुकोबारा सांगतात की कोणीही आत्मसिद्धी पोचो अगर मुक्ती ही उत्तम आहे असं म्हणत, पण आम्हाला त्याचं काही नाही. म्हणजे आम्हाला फक्त भगवंताचं चिंतन आहे, ते चिंतनच या मनुष्य देहामध्ये मिळणार आहे आणि त्या भगवंताच्या ह्याच्यामध्येच आम्ही हे करू. आणि त्यासाठी तुकोबारा सांगतात की आम्हाला ते काही नकोय, आम्हाला फक्त भगवंताचं चिंतन पाहिजे. शेवटी तुकोबारा म्हणतात, एक हरीच्या भजना वाचून आम्हा हरीच्या दासांना हे इतर छंद निंद आहे. म्हणजे बाकीचे छंद आहेत, बाकीचं काही तुम्हाला जे प्रकार सांगितले ते प्रकार आम्हाला काही नकोयत. आम्हाला फक्त भगवंताचं चिंतन आहे आणि ते चिंतन केलं तरच आम्हाला प्राप्ती होईल. म्हणून तुकोबारांचं या अभंगामध्ये सांगणं एवढंच आहे की कोणी तपाचे साधन करो किंवा काही करो, दुसरे वेगवेगळे साधनं दिले आहेत. कर्माचं साधन आहे, तुम्हाला ज्ञान साधना आहे, तुम्हाला योग साधना आहेत, प्रत्येक साधना आहेत. पण हे साधन तुम्हाला नको आहे आणि हे साधन करायची काही गरज नाही. फक्त तुम्ही भगवंताचं चिंतन करा आणि तसं केलं तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबारा आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. पुढचा अभंग, आता 3च अभंग झालेत आपले. आता एक पुढचा एक अभंग घेऊ. देव सका जरी जग अवघे कृपा करी, ऐसे असोनी अनुभव कासावीस होती जीव. देवाची जतन त्यासी बाधू न शके अग्न, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. आता ह्या अभंगामध्ये तुकोबारा यांनी आपल्याला प्रल्हादाचं सांगितलेलं. प्रल्हादाला किती त्रास झाला, त्यांच्या वडिलांनी किती त्रास दिला. त्याला अग्नीमध्ये पण टाकलं, त्याला वरून खाली टाकलं, म्हणजे पर्वतावरनं खाली टाकलं. तर प्रत्येक ठिकाणी त्याला प्रत्येक जाच मिळाला, तरी पण तो काय झाला, त्याला ते जाचामधनं त्याला भगवंतानी त्याचं रक्षण केलं. आणि हे रक्षण केल्यानंतर तुकोबारा सांगतात की ज्याचा देव सखा आहे त्याच्यावर सर्व जग कृपा करते. असा सगळ्यांना अनुभव असून हरीची कृपा संपादन न करता सर्व जीव विषयाकरता तळमळ करीत आहेत. ज्याचे रक्षण देव करतो त्याला अग्नीपासूनही बाधा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे अग्नीपासून, शस्त्रापासून, विषापासून प्रल्हादाचे रक्षण हरीने केले. भगवंतानी त्या प्रल्हादाचं रक्षण प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. अस्त्रापासून केलंय, शस्त्रापासून केलेलं आहे. त्या भगवंतानी त्याला विषापासून त्यांचं रक्षण केलंय. प्रत्येक ठिकाणी भगवंतानी त्या प्रल्हादाचं रक्षण केलंय. पण त्या रक्षण करताना त्यांनी काय केलं, ते काय बघितलं की तो भगवंताचं चिंतन सतत करतोय. प्रल्हादाचं चिंतन सतत होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या त्याचा मंत्र जो होता, ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्रावर नारदानी त्यांना जो मंत्र दिला होता त्या मंत्रावर ते ठाम होते प्रल्हाद. आणि भगवंतांनी त्यांचं त्याप्रमाणे रक्षण केलं. म्हणून तुकोबारा सांगतात, ज्याचा देव सखा आहे त्याच्यावर सगळे जग कृपा करतो. असा सगळ्यांना अनुभव असून हरीची कृपा संपादन न करता सर्व जीव विषयाकरता तळमळ करीत आहेत. आता आपल्याला हे सगळं आपण कथा वाचतो किंवा आपण पुराणातल्या एवढ्या कथा सगळ्या वाचतो, आपल्याला माहिती असतं की ह्या भगवंतानी त्या प्रत्येक भक्ताचं रक्षण कसं केलंय, भगवंतानी त्या भक्ताला कसं राखलंय, हे सगळं माहित असताना आपण काय करतो की आपण हे भजनामध्ये किंवा ह्या भक्तीमध्ये न जाता आपण त्या संसारातच, या प्रपंचामध्ये, या विषयामध्येच आपण जातो. आणि या विषयामध्ये गेल्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे तुकोबारा सांगतात की ह्या
भगवंताचं भजन जर सतत जर तुम्ही केलं आणि ते भजन जर आपण केलं तर भगवंताचं जे भजन आपल्याला अखंड जर आपण केलं तर ती भगवंताची प्राप्ती होईल आणि आपण भगवंताच्या जवळ जाऊ. जसं प्रल्हादाला भगवंतानी जवळ केलं, भगवंतांनी त्या भक्ताचं रक्षण केलं आणि त्याला जवळ केलं, त्याला आपलासा केला. तसं तुम्ही आम्ही जर आपण भगवंताची जर आपण केलं, भगवंताची प्राप्ती करून घेतली तर आपण आपली जी काही कामं आहेत किंवा आपल्याला कुठे काही अडलं किंवा कुठे आपल्याला काही त्रास झाला तर आपल्याला रक्षण करणारा तो भगवान परमात्मा आहे आणि तो आपल्याकडे येऊनच आपल्याला येऊन तो रक्षण करणार आहे. आपल्याला कळत नाही, कधी कधी आपल्याला काहीतरी त्रास होतो, काहीतरी प्रसंग येतात, पण त्यावेळेला आपण त्या प्रसंगामध्ये आपल्याला कळत नाही, आपण काय करतो की आपल्याला वाटते आपल्याला त्रास होतोय म्हणून आपण थोडा वेळ भगवंताचं चिंतन करतो, पण भगवंत काय करतो, कोणाला कोणाला तरी कोणाच्या तरी रूपाने आपल्याकडे पाठवतो आणि आपल्याला त्यावेळेला त्या संकटातून बाहेर काढतो. पण असा जो भगवान परमात्मा आहे त्या भक्तांचं रक्षण करतो. म्हणून तुकोबारा सांगतात की देव सका जरी जग अवघे कृपा करी, ऐसे असोनी अनुभव कासावीस होतो जीव. म्हणजे असा अनुभव आपल्याला आहे की भगवान परमात्मा आपलं रक्षण करणार आहे, तोच एक आहे. ह्या मृत्यू लोकामध्ये आपल्याला तारणारा कोण आहे, तो भगवान परमात्मा आहे. बाकी आपले कोणी सखे सोयरे किंवा आपले जे काही नातलग आहेत हे कोणी आपल्या जवळ येणार नाहीत, आपल्याला तारणारे येणार नाहीत, कारण त्यांच्या सगळ्यांमध्ये स्वार्थ लपलेला आहे. त्या स्वार्थापोटी ते आपल्याकडे येतील, एकदा तो स्वार्थ झाला निघून गेला की ते आपल्याला सोडून जातील. त्यामुळे भगवान परमात्मा एकच आहे जो आपल्याला रक्षण करणार आहे. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, तो आपण जर आपण त्या चित्तात धरला, त्या भगवान परमात्म्याला आपण त्या चित्तात धरलं तर आपण त्या भगवान परमात्म्याच्या चित्तामध्ये आपण भगवान परमात्म्याला आपण ज्या चित्तामध्ये साठवलं तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सतत जर केलं तर तो आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्या बरोबरच आहे. देव कुठे गेलेला नाही, तो आपल्या बरोबरच आहे. पण ही आपल्याला अनुभूती यायला पाहिजे, देव आपल्या बरोबर आहे ही अनुभूती आपल्याला अजून येत नाही. कारण आपण जरी परमार्थ करत असलो तरी आपण काय करतो, देवाला फार लांब बघतो. तर देवाला लांब न बघता तो आपल्या बरोबरच आहे, तो माझ्या बरोबरच चालतोय, माझ्या पावलाला पाऊल टाकून तो माझ्या बरोबर आहे, हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला या परमार्थामध्ये या मृत्यूलोकामध्ये आलेला आपला उद्धारच आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला दररोज या गुरुकुल वशिष्ठ गुरुकुलच्या ह्या ग्रुपमध्ये आपल्याला भगवंताचं चिंतन सतत ऐकायला मिळतं. नाहीतर बाकी ठिकाणी जर बघितलं तर आपल्या इथे काही लोक आहेत ते सप्ते आठव सप्ताह म्हणजे ह्या वर्षाचा सप्ताह झाला की पुढच्या वर्षीच्या सप्त्याला ते येतात. प्रत्येक दिवशी त्यांना काय भगवंताचं चिंतन मिळत नाही किंवा ते घ्यायला बघत नाहीत, जात नाही. पण आपण कसं आहे, आपण काय मंदिरात जातो, काय कार्यक्रमाला जातो, असं असतो, पण तरी आपल्याला हे अधिक मिळते. या ग्रुपमध्ये जे काय ज्योतिताईंनी जे आपल्याला काही माऊलींनी आपल्याला काही चालू करून दिलेला जो काही उपक्रम आहे तो फार स्तुत्य आहे. कारण काय की ह्या उपक्रमाने काय होतं, आपला पण अभ्यास होतो. ह्या म्हणजे आपण सतत काही ना काही चिंतन करतो किंवा काहीतरी आपण वाचन करतो किंवा काही प्रत्येक प्रवचनामधनं आपल्याला काहीतरी नवीन नवीन आपल्याला ऐकायला मिळतं आणि यामुळे हा कार्यक्रम त्याप्रमाणे सतत चालू राहावा असं आम्ही म्हणतो. पण काय होतं, आमचं जरा दुर्भाग्य असं आहे की आमच्या कामामुळे आम्हाला वेळ थोडा कमी मिळतो. कारण आमचं काम पण असं आहे की आमचं ऑफिस सीएचं ऑफिस असल्यामुळे सतत बाहेरची कामं हे ते किंवा काही डेडलाईन डेट्स असतात, त्या डेडलाईन मुळे आम्हाला कधी कधी वेळेत घरी पण उशिरा यायला लागतं. त्यामुळे तो कार्यक्रम करताना आम्हाला थोडं तारेवरची कसरत करायला लागतं. पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार आणि याच्या पुढे सतत ह्या कार्यक्रमामध्ये आपण करायचा प्रयत्न करू. बाकी दिवशी पण आम्ही कार्यक्रम जॉईन करतो, थोडंफार चिंतन मिळतं त्याप्रमाणे. तर असंच हा कार्यक्रम सतत चालू राहू आणि प्रत्येकाला आपल्याला ह्या कार्यक्रमामधनं काहीतरी मिळावं आणि आपली अशीच प्रगती व्हावी. आणि ह्या परमार्थामध्ये काय आहे की प्रगती होत राहायला पाहिजे. काय संसाराचं कसं आहे, माणूस जर वय वाढलं त्याची किंमत कमी होते, पण परमार्थामध्ये कसं आहे, वय वाढलं ना त्याची किंमत वाढते. वय वाढत गेलं किंमत वाढते आणि त्याचं ज्ञान वाढत जातं, तसं त्याची किंमत वाढते आणि त्याला त्याप्रमाणे ते हे मिळतं. तर झालेली सेवा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी
तुम्ही सगळ्या मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीदात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो त्या भूता. चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जय अर्णव पियुषांचे. चंद्रमे जय अलांछन मातरंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व लोकी पूर्ण होऊनी ती लोकी. भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेष लोकाये दुष्टा दुष्ट विजय होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुण्यात्. हरि ओम.